हाय हॅलो नमस्कार, मी श्रवा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आणि आज आम्ही निघालो आहोत कपड्यांची खरेदी करायला. म्हणजे वैष्णवीचा शाळेचा ड्रेस आहे तो घ्यायचा आहे. तर तो आज आम्ही घेण्यासाठी निघालेलो आहोत. गावाच्या वाड्यातल्या का कोणी गेलं त्या वैष्णवी तुम्ही हात चाकणी केलाय, सकाळी चहा पिलाय तरीही डबल चहा केलाय. तर हा ब्लॉग आहे तो खूप दिवस झाला मोबाईलमध्ये पडून होता, तर मला आज शेवटी पोस्ट करावाच. जानवादीला सुट्टी होती त्यामुळे ते दोघं बुद्धिबळ खेळत बसलेले. तर वैष्णवी घरात असले की ती प्रत्येक कामात पुढे पुढे असते, ती प्रत्येक काम माझ्याबरोबर करत असते. ती कपडे असू द्या भांडी असू द्या ती करत असते आणि जेवण पण करायला तिला खूप आवडते. त्यामुळे मी जेवण करायला लागले की ती पुढे होऊन मदत करत असते. तर या दिवशी पण तिनं आळूच्या वड्या करायच्या होत्या. तर गॅलरीमध्ये कुंडीमध्ये आम्ही आळूची पाने लावलेली आहेत. तर तिने मोठी मोठी पाने आळूच्या वड्या तयार करण्यासाठी काढून आणलेली. मग मी तिला स्वच्छ धुवून दिलेली आणि मसालाही तयार करून मी तिला दिलेला. मग ती नंतर पाण्यापासून मसाला तिने लावून घेतलेला. आळूची पाने उकडून घेऊन मी आता वड्या कापून घेत आहे. आळूच्या वड्या आपण खूप वेळा केलेल्या आहेत. तर आपण पहिल्यांदाही चॅनलवरती आळूच्या वड्यांची रेसिपी डिटेलमध्ये टाकलेली आहे. पाहिली नसेल किंवा बघायची असेल तर तुम्ही ती आपल्या चॅनलवरती बघू शकता. तर वैष्णवीला शाळेचे नवीन कपडे घ्यायचे होते आणि आधीला त्याची जुनी कपडे ती छोटी पडत होती, त्यामुळे त्यालाही नवीन ड्रेस घ्यायचा होता. त्यामुळे आम्हाला दुकानात जायचं होतं. मग सकाळचं आम्ही जेवणही करून झाल्यानंतर दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी गेलेलो. आळूच्या वड्या तयार करताना ना थोडंसं कधी पण तीळ वापरा, त्यामुळे खूप छान चव लागते. तेलामध्ये तीळ टाकून मी आळूच्या वड्या तळून घेत आहे. तर अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत आळूच्या वड्या चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा अशा कोरड्यासुद्धा खायला खूप छान लागतात. मुलांना सुट्टी होती त्यामुळे मी जेवणामध्ये पालक पराठा तयार केलेला. जेवण करून झाल्यानंतर आम्ही दुपारच्या वेळेला दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी गेलेलो. कायच नव्हतं तुझं बघ, घरात ऊन पडतंय ना तोंडावरती. चला
मार्केटमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मी वैष्णवीच्या आणि आधीच्या शाळेची जी कपडे लागणार होती त्यांची पहिल्यांदा खरेदी केली आणि नंतर लहान सण लागणाऱ्या काय काय वस्तू होत्या त्यांची खरेदी केली आणि नंतर भाज्या आणि फळे घेऊन घरी आलो. याही व्लॉगमधील काही व्हिडिओ स्टोरेज फुल असल्यामुळे डिलीट झालेले आहेत. तर हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.